1960 सालापर्यंत आमच्या दावणीला तसं जनावर नव्हतं. आईला वाटायचं काही नाही तर निदान एखादी शेळी तरी दावणीला असावी. कुठेही कामाला गेलं की सोबत नेता येते. चहाला दूध लागलं तर पटकन काढता येते. एखाद दुसरं कोकरू झालं तर वर्षाला 4 पैसे हातात पडतील. शेळी ही गरिबांची गाय आहे हा गांधीजींचा विचार कदाचित तिला माहीत नसेल, पण दारातली शेळी ही प्रसंगी गरिबाच्या गळ्याचा फास सोडवते हे तिला नक्की माहिती होतं. एक दिवस तिने परकासला सांगितलं आणि बापूंना पत्र लिहिलं. प्रत्येकाच्या दारात काय ना काहीतरी जनावर असते. आपल्या दारात निदान एखादी लेकुरवाळी शेरडी असावी. काय बी करा पण पैसे पाठवा. धनगरासनी गाठून मी एखादी शेरडी घेती. बापू अशा कामात सहकार्याला पुढं त्याने लगेच पैसे पाठवले. आई कमळात पैसे खाऊन रानात गेली. धनगरांची वाट बघत बाबळी खाली बसली. उन्हाळ्याचे दिवस, तेव्हा आत्ताच्यासारखी उसानं रानं माखली नव्हती. आरगडी गिडगापी निघाल्या की मोकळीच रानं. कुठंतरी मिरच्या पावट्याची याल दिसायची, बाकी काय नाही. शाळू भुईमूग गहू निघून वावरं मोकळी झालेली असायची. बघाव तिकडं गुरंढोरं शेरडं करडं नाही तर धनगराची मेंढरं दिसायची. जाड पायतान आणि टाळक्यावर भडक रंगाचे पटके घालून धनगर पिवर पोलादाच्या फरशी कोराडे नाचवत फिरताना दिसत. आलाच एक धनगर 100 खांड मेंढरं घेऊन. या धनगरांचं बाबळीच्या झाडावर लय लक्ष. आईनं हाक मारली, त्याला बाबळ सोजळाय सांगितली. तसा झाला पुढं. आई म्हणाली, ते झुडूप कोणी तोडलंय र? मला काय माहिती इनामदारीन बाय. बाबळीव निघालायस, पण पहिलं माझं काम कर. बोला ना, काय सेवा करू? मोड दे. सारे शिवारात मेंढर घेऊन हिंडतोयस, तुला कवा वाटलं नाही इनामदारणीला एखादं कोकरू द्यावं? अहो तुमच्यात कोण सांभाळणार कोकरू? आम्ही काय वाणी आहे का बामण आहे का गुजर मारवाडी आहे पेठला बसाय? मला एक कोकरू विकत दे. अरे दारात जनावर पाहिजे का नको? इनामदारीन बाय, अहो कोकरू कशाला घेतोय? 8-10 दिवसापूर्वी ही शेरडी येली, एकच पाठरू झाले. न्याजा पोळा बाळसने दूध बी होईन. किती रुपयाला देणार सांग? अहो काय तुम्हाला पटेल ती द्या. 25 रुपयाची गिन्नी देणार नाही. अहो गरीबाला नका लय चेंगरू, 50 द्या. हा लय छान आहेस, आणखीन 10 वाढवते. ही दोरी घे, बांध शेरडीला. 35त आईनं व्यवहार जमावला. मी आणि परकासनं कोकरू उचललं. परकासनं माझ्याकडनं हिसकून घेतलं. लय देखणं होतं. मी मुकाच घेतला त्याचा. आणलं घरी. शेरडी लय मारकी, राखार राखा बागायची पाठ शिंगी. शिंग बी दारदार, घोड्यागत अंगात ताकद. मी 5वीला, परकास 6वीला. आमच्या परत शेरडी मोठी. तिला गळ्याखाली दाढी होती, शेपटाला केसाचा झुपका, तिच्या पायाला बी झुपकेदार केस. मी हात लावाय गेले हाणली की धडक. नशीब वाचलो, नाही तर खोबा मोडला असता. आईनं चिपाडानं सडकून घरी आणली. आम्ही कवळालूस पाला घातला, पाणी दावलं. आई गडू घेऊन बसली धार काढाय, तर लागली लाथा जाडाय. आईनं 2 लाथा घालून सरळ केली, पुन्हा काय लाथ मारली नाही. चळा चळा धार काढली. मोठा गडू भरला. तिने साऱ्यासनी चहा केला आणि म्हणली, हक्काचं जनावर दावणीला असल्याशिवाय काही खरं नाही बाबा. बघ चहा कसा गोड झालाय. पण जातलंय मारकी, पळतीये की गोढ्यागत. अरे कळवा घालते की तिला. लय मोहरं जाऊ नका, हाडबीड मोडन. शनिवारी शाळेतनं आलो की आम्ही शेरडी रानाकडं पळवायचो. कोकरू मोठं झालं, ते बी गाब राहिलं. थोरली शेरडी बी गाब राहिली. पाटरच पाटर. 2 शेरडासनी 4 लेकरं झाली. घर कसं भरल्यावाने वाटायला लागलं. आईचा कोकराव लय जीव. शेरडासनी ती लय जीव लावायची. शेलक गवात घालायची. शेळी गाभण राहिली ना का लय काळजी घ्यायची. कुणी धोंडा मारणार नाही, दुसरी शेळी धडक मारणार नाही म्हणून जपून ठेवायची तिला. कावळा मोड खाऊ द्यायची नाही. शेळी जवळ बसली का पोटावरनं हात फिरवायची. रानात जेवताना शेरडं जवळ आली का भाकरीचा तुकडा चारायची. राहिलेलं कालवण खायला घालायची. भाकरी झाल्यावर काटवट धुवायची, ते पिठाचं पाणी शेरडासनी ठेवायची. अधूनमधून त्यांच्या तोंडाला चव यावी म्हणून पाण्यात मिठाचं 4 खडं टाकायची.
शेळ्यासनी कॉकरासनी दिष्ट लागू नये म्हणून त्यांच्या गळ्यात मंत्रून आणलेले काळे दोरे बांधायची. तिला घरातली कामं उकरायची नाही ती, त्यामुळं काय रानात जायला उशीर होयाचा. एवढं भेरकर रानात न्यायची म्हणजे सोपं आहे का? 2 शेळ्या, 4 करडं, हातात येळा, फाटकं ठिकं, ठिक्यात दिसल ते वाळकं शेणकूट साठवायचं. भाकरी कालवणाचं गठळं तसंच चिमटीत धरलेलं. आता दोन्ही हातातलं सामान सावरायचं का शेळ्या हाकलायच्या. आई वैतागून जायची. शेरडं कुणाची बी रानात घुसायची. एखादा तालेवार मग बडबडायचा. रानाला कुपन असलं तर शेळ्या कोपनातनं मुंडकं आत घालायच्या. दिसल ती वरबडायच्या. आईचा जीव का इंकटून जायचा. बिचारी लय रडकुंडीला यायची. बारकी कोकरं वाट फुटल तिकडं पाळायची. रानात भांगलायला बसलं तरी शेरडं दांबवायची. कोकराचं काय वाटायचं नाही. ती पिकात बी फिरायची, एखादं पान चागळायची. एक डोळा पातीव, एक डोळा शेरडाव. 4 वाजाय शिरवळ पडलं की तिला आम्हा पोरांची आठवण होयाची. मग सारखी नजर गाडी वाटव. आम्ही तिन्ही भावंड आगमाग याचो. कोण शेरडाव ध्यान ठेवायचं, कोण गावात गोळा करायचं, कोण फडक्यातली भाकरी शेंगा खात बसायचा. लय मजा. मला तर वाटायचं शाळा नसावीच, अभ्यास नसावाच. दिवसभर रानात असावं, पडेल तर काम करावं, मातीचा वास पोटात साठवावा, पाखरावानी शिवारभर भिरभिरत राहावं. अनवामी पायानं मातीचा गारवा शोषून घ्यावा. पावट्याच्या जाळीचा झक्कास वास छातीत साठवावा. रानभर घुमणारा वारा अंगाव झेलावा. आईच्या अवतीभवतीनं चकार धरून राहावं. तिने हाक मारली, धावावं. पळ म्हणली, पळावं. गोष्ट वाचून दाव म्हणली तर झाडाच्या सावलीत फडा फडा पान वाचावं. शिकायचं म्हणजे तर काय, मोठं होयाचं, नोकरी धरायची, लांब पारगावात घर बांधून राहायचं. आपलं काय आहे तिथं? परक्या गावाला मिठ्या मारायच्या. एकदा शिकून बाहेर गेल्यावर गावाकडे येतोय कशाला? आईची तरी आठवण कशाला होती मग? ती म्हातारपणात एकटीच पाय खोडत बसणार. मस्त त्यावेळी पैसा असन, प्रतिष्ठा असन, काय चाटायचं हवंय त्याला. म्हणून वाटायचं शाळा नको. पण आईला शाळा बुडवलेला आवडायचं नाही. एक वेळ घरातलं काम राहिलं तर चालल, पण शाळा बुडवायची नाही हे तिचं तत्व. आणि या तत्वाशी ती शेवटपर्यंत प्रामाणिक होती. आई फाटक्या तोंडाची होती, भांडकुदळ होती, पण विलक्षण मायाळू होती. कोणी सजोरीचा तुकडा दिला तर ती पेटीत जपून ठेवायची, आठवणीनं हातावर ठेवायची. वाटणीला येणारे आंब्यातले शेलके आंबे आम्हाला द्यायची. नासलेले डागाळलेले स्वतः खायची. दुसऱ्याच्या दुःखात भान हरपून समरस व्हायची. शेरडा कार्डांची दुखणी तिला बघवत नसत. शेळी व्यायला झाली की तिचा जीव खालीवर व्हायचा. रात्रभर जागी राहायची. दिवसभर काम करत करत नजर सगळी शेळीवर. अवघडलेली शेळी तिला लगेच कळायची. मला म्हणायची, वसंता शेरडं तेवढी घराकडं वळीव, मंगी बघ अवघडली आहे. मग मी हळूहळू शेरडं घराकडं वळवायचो. आई मागोमाग यायची. व्यायला झालेल्या शेळीला आतल्या बाजूला बांधायची. तिला गार पाणी ठेवायची. पाण्यात 4 मिठाचं खडं टाकायची. समजा शेळी रानात नेली नसेल आणि घरातच तिला वेणा यायला लागल्या तर आई तिला मुठभर दाणं चारायची. मिठाचं पाणी मारून भुसकाट समोर ठेवायची. शेळीच्या निर्णातनं धार लागली की आम्हाला म्हणायची, बाहेर खेळा, गर्दी का करता इथं? अरे जनावर बुजतं, दार ढकल. मग आई शेळीला खाली बसवायची. पोटावरून तोंडावरून हात फिरवायची. सहन होईना की शेळी टाळा पसरायची. माझ्या डोळ्यात पाणी यायचं. आई गलबलायची, एकटीच बडबडायची, मुक्या जीवाला काय सांगता येते वे? वाईट बाळण पण जनावराचं. हा चारवाचार खायचं, पोटात दुखतं, पाय अवघडतात. अरे माणूस काटा लागला तर हातरून धरून राहतंय, जनावराला तसं करता येतंय वय? गप घ मगे ग पाता होशीन की बाया मोकळी. आला ग बाया, बघ 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 बाहेर आला पाय. पायाव पाय तिडी टाकून बाहेर यायचा. शेळी वरडायची, कणायची. आई हळूहळू पायाला धरून ओढायची. शेळीनं तोंड वासलेलं असायचं. फस्सकीनी करडू बाहेर यायचं. शेळीचा जीव मोकळा व्हायचा.
आई पाटराला पुसून काढत शेळीच्या तोंडाजवळ ठेवायची, सगळी गिळगिळ पुसायची. शेळी बी कोकराला चाटायची. आई कोकराच्या तोंडात बोट घालून लाळ काढायची, त्याच्या नाजूक नख्या खुरडायची, कान हळू हातानं थापटायची. तोवर दुसरं कोकरू बाहेर यायचं. कवा कवा पाटरू मान दुमडून बाहेर यायचं, काय कळायचंच नाही. कोकरं लय देखणी. 20 वर्षात 100-200 कोकरं नक्की घरात खेळले असतील. आम्ही 3 भाऊ कोकरं वाटून घ्यायचो. आमच्या शेळीची कोकरं लय देखणी. तोंडाव गंध लावल्यावानी टिकली असायची. बहुतेक कोकरांच्या तोंडावर 2 पांढरं उभं पट्ट असायचं. शिंगाजवळून निघून डोळ्याजवळनं खाली तोंडाकडं सारखायचं. काही कोकरं बांडी असायची, काही तकतकीत काळी तर काही कोसी असायची. बोकडं मातूर साऱ्या गावात उजवी, लय टणटणीत. आम्ही शेलका माल खायला घालायचो. बोकडाला आम्ही खंड्या मानायचो, त्याला मारायला शिकवायचो. सगळ्या शेरडासनी खेलारात गडी देवानंसारखा फिरायचा. पांढरं बोकाड कोकरू असेल तर त्याला आम्ही रंगवायचो, रंगपंचमीला भिजवून काढायचो. कोंबड्या सुधीक रंगवायचो, कोकरसनी पाळाई शिकवायचो. सकाळच्या कोवळ्या उन्हात आम्ही कोकरसनी कडेव घेऊन घरापुढच्या गाडी वाटेपर्यंत जायचो. कोकरे खाली ठेवायचं, दोन्ही हातात धरायचं, साडे माडे 3 असं म्हणत पळत सुटायचं. कोकरू भोंगाट सुटायचं, आमच्या पुढं घर गाठायचं. यो खेळ चांगला अर्धा तास चालायचा. जेवताना कोकरू जवळ, एका तुकड्यावर खुश. रात्री कोकरं हातरुणावर झोपायची. सकाळी सोडली की बाहेर जाऊन अंग झाडत फळा मुतायची, लेंड्या टाकायची. आईला शिरडं करडं हातरुणावर आलेली आवडायची नाही. ती मुतून ठेवल्यावर हातरुणं खराब व्हायची. ती म्हणायची, अरे किरडीवाल्यानो, तुमचा होतोय खेळ, माझा जातोय जीव. ल्यापाटी धुवून बघा मग कळन. परीक्षेच्या टायमात बापूचे पैसे नाही आल्यावर हीच कोकरं आमच्या गळ्याचा फास सोडवत. पेपराला प्रश्नपत्रिकेला 4-5 रुपये लागायचं. वर पेन, शाई, नीप याचा खर्च आहेच. आता 3-4 15-20 रुपये लागायचं. मग आई शिरंब्याच्या मुलाणीला बोलवायची, एखादं बोकड कापायची. 60-62 साली लय स्वस्त आहे. 2-2.5 रुपये किलो मटण. चांभार कातडं मुंडीने यायचा, 3 रुपये हातावर ठेवायचा. एका बोकडात आमची परीक्षा भागून 4-2 रुपये घरात खर्चाय राहायचं. अंगा खांद्यावर खेळवलेलं बोकड कोकरू कापलं ना की लय वाईट वाटायचं. अभ्यासात लक्षच लागायचं नाही. ही विद्या मिळवायला आम्हा 3 भावांच्या पायात किती निष्पाप कोकरांचा बळी गेला असेल त्याला अंत नाही. माणसं देवाच्या दारात पुण्य मिळवायला कोकरं कापून पाप करतात. आम्ही विद्या मिळवायला हे पाप केलं. यातून पापमुक्त तरी कसं व्हायचं? हे मुद्दाम केलं असं नाही. जिथे सर्व उपाय थकले तिथे कोकरांच्या मानेवर सुरी फिरायची. आमचं सगळं शिक्षणच असं रक्ताळलेलं आहे. हे सगळं पाप आईनी स्वतःच्या मानेवर घेतलं, आम्हाला दूर ठेवलं. शेळ्यांची नावं आम्ही ठेवायचो. आईनी फक्त थोरल्या शेळीचं नाव ठेवलं भुजी. ती सारखी भुजायची. सायकल बघितली की थोरली शेळी भुंग्यागत वाऱ्यावर पाळायची. हातात दोरी असली तर दोरीला हिसडा मारायची. चुकून हातापाया दोरी अडकली तर माणसाची फरफट करायची. हा प्रसाद तिने आमच्या प्रकाशला दिला होता. त्याला दगडातनं फरफटत नेलं होतं. मग प्रकाश बालता रागावला. खरचटलेल्या अंगानं तो उठला, शेळी पकडली, चुन्याच्या घाणीच्या दगडी चाकाला बांधली, दगड मारून तिचा मागचा पाय मोडला. बापू तेव्हा नेमके रजेवर आलेले. त्यांनी प्रकाशला फार शिव्या दिल्या. मग सुमानेला बोलवलं, शेळीचा पाय बांधला. पाय काही बरा झाला नाही, कायमचा तिपडा झाला. अशी ही भुजी. या थोरल्या शेळीनं फार दमवलं. मी तर तिला फार घाबरायचो. दुसऱ्याच्या शेळ्या कोकरं ती शिंगावर उचलून फेकून द्यायची. आम्हाला बेसावत बघून धडक आणायची. सायकल बघताच मेक उपटून पळायची. पुढं वैतागून ही शेळी 32 रुपयाला कोमट्याच्या बाजारात विकली. त्या शेळीच्या लेकी, नाती, पणती आमच्या घरात मुलीसारख्या वाढल्या. शेळ्यांची नावं हायस्कूलमधल्या पोरींच्या नावावरनं ठेवायचो. सुशी, मंदी, चिंगी, एकापेक्षा एक गमतीदार नावं.
शेळ्यांनाही नावाची सवय झाली होती. आई नावानं कधी शेळ्यांना हाक मारायची नाही, ती सगळ्या शेळ्यांना रांडा म्हणायची. एका हातात दोरी धरून छपाटीनं हाणायची. पण तसा जीव बी लय होता तिचा शेरडांवर. उपाशी पोटी मेकेला तणावा देणारी शेरडं बघितली की आई आमच्यावर खवळायची. आता बास की गोट्या बैदुलाचा खेळ, बघावतावर रिंगण मांडून हायच खुरटत. हाडं कातडं एक झालं की या मोक्या जावाचं. अरे कावा कळायचं रे किरडीवाल्यानं तुम्हाला? पोटाला नसल्यावर कसं बसता चूल धरून? मग यासनी काय पोट आहे का नाही? मग आम्ही पाला आणायला पाळायचो, नाहीतर थेट शेरडं रानाकडं पाळवायचो. परिस्थितीला गाठ मारायची सवय आईला लागली होती. पैसा नसला की कापा कोकरू. त्या येसकळचा आबू मुसलमान त्यावरच असायचा. तो फुल टाईम गवंडी काम करायचा, पार्ट टाईम बकरी कापायचा. बकरं कायम त्याच्या अंगावर येणार. आमच्यात एक देखणी पाठ होती. बोकड कापाय काय वाटायचं नाही, पण पाठ लावायची म्हणजे वाईट. ती पाठ उत्तमची लाडकी होती. आब्या म्हणाला, कापा पाठ, 40-50 रुपये सहज होत्यान. नाही नको बाबा, गाबणी आहे पाठ. काय बोलताय, त्याचं काय नाही आहे. पाठ कापायची म्हणल्या उत्तम राडायला लागला. आब्यानं कापली पाठ. तिच्या पोटात 2 पिल्लं निघाली. आब्यानं गपचिप टावेलात गुंडळून काकाच्या उकिरड्यावर दिली टाकून. आई दिवसभर चुकचुकत होती. कमरे एवढी गाबणी पाठ कापली याचं दुःख तिला लय जाणवत होतं. सारखी बडबडत होती, जळला तिकडं डोंबाळा झाला गरिबीचा, असली पाळी दुश्मनावर सुधी किव नाही. काय बाया आकरीत म्हणायचं, 2 करडं पोटात. त्या आब्याला भाड्याला हक्कलच नाही ना. अर्ध्या किलो मटणासाठी किरडीवाला खोटं बोलला. धाकटं बघितलं का कसं रडत होतं ते. साऱ्या वेदनांची मालकीण शेवटी आईच. साऱ्यांनी तिलाच दुखणं सांगायचं. काय हवं नको तिलाच मागायचं. शेळ्या तिला पाणी मागत, पाला मागत. जमीन तिला खत मागायची. आम्हा पोरांना तिची माया हवी असायची. घराला ती राखणदार वाटायची. आई असली की घराभोवतालची माती, दगडधोंड निवांत असत. कोणी चोर उचलायला धजत नसे. आईला आजारी पडायला वेळ नसायचा, पण साऱ्यांचे आजार तीच निस्तरायची. आमची मंगी नावाची एक शेळी होती. पांढरी फेक, याक शिंगवाकडं, दारदार. ती एका शिंगाव कुणाला बी होंदडायची. लय खादाड. किती खावं तिला कळायचंच नाही. देवळामागं शंकराचा शेवगा मोडला होता. दिवसभर चारलेली मंगी घराकडं आणताना गेली की शेवग्याव. लय पाला खाल्ला. ढ्याब्बार दोन्ही अंगाने बाहेर आलं. तिला उठता कुठे येते. मग लागली तिथंच पडून एवळायला. कशी तरी उठवली, घरापावतर चालवत आणली तिला. ओरडायला सुधी यायचं नाही, निस्ता टाळावा असायची. काय राती जेवण आहे का काय हे? आईनं आमच्यावरच राग काढला. गाभण्या शेळीगत हातपाय पसरून मंगी झोपली. पार डोळं तारवटलं. आईनं पोट शेकलं, पण काय उपयोग नाही. मला म्हणली, पळत जा, त्या चावंडाच्या भक्ताला तेवढा बोलून आण. आता गावायचा का तो? अरे कुठं जात नाही त्यो, भगत मामा देवारासमोर असतो, जा पळत पळ. मी पळत गेलो, भगत मामाला घेऊन आलो. त्याला सगळं गाव देव अण्णा म्हणायचं. आम्ही आपलं मामा म्हणायचो. महाशिवरात्रीला चावंडाई देवीचा घुगुळ असायचा. बारकीसी जत्राच ती. तवा भगत मामाच्या अंगात यायचं. साऱ्या गावाला ते भविष्य सांगायचं. गावकरी हात जोडून मोहरं उभं राहायचं. मला सुधीक नाही म्हणलं ना तरी मामाबद्दल भीती वाटायचीच. भगत मामा आलं की घरी. त्यांनी बाटव्यातनं देवीचं इभीत काढलं, शेरडीच्या कापडावर लावलं, तिच्या नाकातनं तेल सोडलं, चहू अंगानं पोट सोडलं. शेरडी सारखं ताणत द्यायची का नाहीची. मग भगत मामाने तिच्या शिरा चोळल्या, पोटावर शेणाचे उभे आडवे पट्टे मारले. शेरडी डोळा उघडायला तयार नाही, सारखी गारवारबाई गत काढायची. भगत मामा म्हणलं, जरा वाव्याचं पाणी आणा. आई उठली, पातेल्यात वाव्याचं पाणी केलं. जीवावाल्यागत मंगी 4 घोट पेली. कवा तरी डोळं उघडायची, बेताडावरनं पेरवायची, पुन्हा मान टाकायची. सकाळ पावतर होईल चांगली असं सांगून भगत मामा गेला. आम्ही पोरानं आई शेळीजवळ.
तिचं कण्णं ऐकवना म्हणून मी पोत्यावर कालांडलो. 12ची गाडी गेल्यावर मी आईला म्हणलं, आई बघ की मानं खाली हात घालून. आईनं मानं खाली हात घातला तर मान माश्यासारखी पूर्णपणे ताठलेली. आईला हुंदका आवरना. आम्हा पोरांपैकी कोणी गेला असताना तरी आई एवढी रडली नसती, इतकी रडली. पहाटे उठून उकिरड्या 4 फुटाचा खड्डा घेतला. खालनं वरनं मीठ टाकून शेळी खड्ड्यात ठेवून दिली. आईनी घरातला एक कोरा धडपा त्याच्यावर टाकला, माती ढकलली, वर 4 बोराटीच्या काठ्या टाकल्या, त्यावर दगड दिला ठेवून. पांढऱ्या शुभ्र शेळीचं घरात झालेलं पहिलं निधन. जुन्या घराला लागून नवीनच काढलेल्या पडचिटीत मंगी गेली. माझ्या तिन्ही चुलत्याने जुन्या घराला लागून 1.5 खानाची बंगलोरी पडचिटी काढली. मग आईला वाटायला लागलं आपण बी घर बांधावं. बापूचे नुसते 200 रुपये आले. आईला हुरूप आला. आबू मुसलमान गवंडी काम करायचा. बोलिवलं त्याला आईने. 4 माणसं जमवली. आईने त्याला विचारलं, आबूबाई, बाकीचे सारखी माझ्या घराला बंगलोरी पडचिटी काढायची, किती घेणार बोल? या बघा वहिनी, 150 रुपयाची आत मला नाही परवडत. दगड माती तुमची, कौलं लाकडं दारं मजुरी माझी. ठरलं. यो इसार घे 5 रुपये, पुन्हा बदलायचं नाही. ना उद्या काम चालू. दगड माती आयती फुकट, त्याला कुठं पैसा मोजायचा आहे. पण भेताडं उभे राहिल्यावर आब्या लागला कोताय. कोणाच्या तरी घरची जुनी चौकट 50 रुपयाला दारासकट घेऊन आला. पाणी आणणारा, गारा कालवणारा, दगड देणाऱ्या बेगाऱ्या पोटी 50 रुपये गेलं. त्याच पैशात त्याची दारू पान भागायचं. बांधकाम अंगावर येणार हे त्यांनी ओळखलं असावं. घरावर अजून बडुदा हातरायचं, बॅटन पट्ट्या मारायच्या. नाही म्हणलं तरी 100-125 कवाल लागल. कवाल बी कसं? बंगलोरी. तेव्हा अशा कौलांची घरं बांधायची लाट आलती ना. आबूभाई काम करत नाही म्हणल्यावर आईनं त्याची सायकल आणली, ओढून लावून टाकली घरात, दोरीनं खोटीला बांधून टाकली. आम्ही शाळेतनं आलो तर घरात हिरवी सायकल, 17 ठिकाणी झाडलेली. 1961 साल. मी 6वीत होतो तेव्हा आम्हाला सायकल घ्यायची असं अधूनमधून बापू पत्रातनं लिहित. आबूबाईची सायकल आम्ही आईला सांगून दिली फिरवायला. 7-8 दिवस मज्जा. 8व्या दिवशी आबूबाई आला. गावातनंच कोणाची तरी जुनी कौलं बडुदं टाकले, बॅटन पाट्ट्या ठोकल्या, कौलं पसारली, बरीच कमी पण पडली. मग कोरेगावला जाऊन घेऊन आला. कसं तरी एकदाचं घर पूर्ण झालं. पण ह्या घरानं आईचा लय जीव काढला. 1.5 खण बांधायला त्याने 4 महिने लावले. दुपारची जेवायची सुट्टी झाल्यावर कामच करायचं नाही. गावाकडे गेला म्हणजे 8-8 दिवस यायचाच नाही. तो घावला की आई 10 माणसात त्याचा पंचनामा करायची. एकदाचं घर झालं. या छोट्याशा घरानं आम्हाला घडवलं. आई शेरडं याच घरात बांधायची. आम्ही अभ्यास करत याच घरात झोपायचो. आमची 4-2 सर्टिफिकेट्स याच घरात लावलेली. पेटीसारखं घर आम्हा भावंडांना फार ऊब द्यायचं. याच घरात मंगी गेली. पुढे 33 वर्षांनी याच घरात आईचा मृतदेह झोपवला होता. वडिलांनीही याच घरात प्राण सोडला होता. कोणी सांगावं? उद्या माझीही अंत्ययात्रा तिथूनच निघेल. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.